स्ट्राईकला मात्र विजय. डाव्या हाताचा फलंदाज पाहायला मिळतोय मैदानामध्ये. उदयचा पहिलाच चेंडू आणि मारा करतोय तो विजय. पंचांचा इशारा. खराब चेंडू, वाईट चेंडू. व्हाईटच्या मदतीने श्री गणेशा झाला. एक धाव बलगावरती आणि विजयचा फटका बॅटमधनं यावरती 2 धावा पळून मात्र मैदानामध्ये पूर्ण. 2 धावेच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचली ती 3 धावेवरती. धाव बलगावरती मात्र 3 धावा. उदयचा पुढचा चेंडू आणि मारा करल तो विजय. स्ट्राईकला मात्र विजय, नॉन स्ट्राईकला मात्र निलेश. आणि यावरती उत्कृष्ट फटका आणि 1 धाव मात्र पळून पूर्ण. 1 धावेवरती समाधान. 1च धावेवरती मात्र समाधान मानलंय विजयनं. 1 धावेच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचली ती 4 वरती. अजूनही सिंगल मध्येच धाव बलगावरती 4 धावा. पाहूया उदयचा पुढचा चेंडू आणि मारा करेल तो निलेश. आणि मात्र दणका बसलाय तो चव्हाणवाडी संघाला. पहिलाच फटका निलेशच्या स्वरूपात. पंचांचा मात्र आकाशाकडे बोट आणि फलंदाज मात्र बाद. फलंदाज चाललाय तंबूच्या आश्रयाला. उदयचा पहिला चेंडू आणि बाद झालाय तो निलेश. कॉमेंट्री बॉक्स मधनं मोबाईल गेलेला आहे. कोणी जर नेला असेल तर त्वरित कॉमेंट्री बॉक्स या संपर्क साधून आणून द्यायचा आहे. कृपया सहकार्य करावे तेवढं. मोबाईल घेऊन गेला असेल तर घेऊन या. धाव बलगावरती मात्र धाव संख्या स्थिर. धाव संख्या मात्र 4 धावा. सॉरी प्रदीप. गोलंदाजी मार्गवरती मात्र प्रदीप, उत्कृष्टाचा प्रदीपने मारले. गोलंदाजी मार्गवरती मात्र आपल्याला आपल्या बॉल मधनं बाद केलाय तो निलेश. पाहूया पुढचा अजय. उत्कृष्ट फटका. यावरती मात्र क्षेत्ररक्षक हजर. 1च धावेवरती मात्र समाधान मानावे लागेल. 1 धावेच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचली ती 5 धावेवरती. अजूनही धाव संख्या मात्र 5च धावेवरती. पहिलंच षटक प्रगतीपथावरती. प्रदीपचा पुढचा चेंडू आणि मारा करेल तो अजय. आणि उत्कृष्ट फटका. यावरती क्षेत्ररक्षक मात्र हजर. क्षेत्ररक्षकावरनं झालेली तोडीची चूक ही मात्र भोगावी लागेल आपल्या संघाला. मोठा धक्का नव्हता. धाव बलगावरती लागल्या त्या 7 धावा. 2 धावेच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचली ती 7 धावेवरती. क्षेत्ररक्षकाकडून मात्र थोडीशी चूक. पाहूया ही चूकच मागात पडते का आपल्याला. अजय मात्र अजूनही मैदानामध्ये. विजय पुढचा चेंडू मारा करेल तो विजय. डिक्लेअरच्या स्वरूपात मात्र 1 धाव. 1 धावेच्या मदतीने धाव संख्या मात्र 8 धावा. धाव लगावरती लागल्या त्या 8 धावा. पहिलं षटकच्या 1 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या मात्र 8 धावा. पाहूया
दुसरं षटक मात्र दुसरं षटक घेऊन आलाय तो राहुल. पाहूया राहुलचा पहिलाच चेंडू आणि पंचांचा इशारा व्हाईट प्लस डिक्लेअरच्या स्वरूपात. धावसंख्या जाऊन पोहोचली ती दुहेरी अंकात 10 धावा. धाव बलगावरती लागल्या त्या 10 धावा. स्ट्राईकला मात्र अभिषेक आणि नॉन स्ट्राईकला मात्र विजय. आणि उत्कृष्ट फटका चेंडू जातोय सीमा रेषे पार. 7 धावा छत्रपतींचा छावा आणि या मिळाल्या 6 धावा. 6 धावेच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचली ती 16 धावेवरती. 16 धावा धाव बलकावरती लागल्या त्या 16 धावा. उत्कृष्ट असा फटका पाहायला मिळाला आपल्याला अभिषेक कडनं. पाहूया पुन्हा एकदा राहुल टुआ अभिषेक. स्ट्राईकला मात्र अभिषेक आणि नॉन स्ट्राईकला मात्र अजूनही विजय मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय आपल्याला. राहुलचा पुढचा चेंडू आणि मारा करेल तो अभिषेक. डावकरी आताचा फलंदाज पुन्हा एकदा त्याच दिशेने कॅमेरामॅनच्या वरतून 6 धावा. आकाशाचं चुंबन घेऊन चेंडू जातोय सीमा रेषेपार. 6 धावा छत्रपतींचा छावा. या मिळाल्या 6 धावा. धाव फलकावरती धाव संख्या जाऊन पोहोचली ती 22 धावेवरती. त्याच दरम्यान आपण पाहतोय चांगलं चषक 2024 मध्ये पाटण तालुक्याचा आक्रमक फलंदाज ऑलराऊंडर स्ट्रायकर बॅट्समन ऑफ मॅन फ्रॉम कोळेकरवाडी यांचं शुभागमन होतंय. उमेश कोळेकर या आपलंही सहर्ष स्वागत आहे. त्याच्या जोडीला आपल्याला पाहायला मिळतंय कोळेकरवाडीचा सर्वा तेजस साळुंके यांचंही सहर्ष स्वागत आहे. चांगलं चषक 2024 मध्ये या व्यासपीठावरती येऊन आपण आसनस्थ होण्याची मी आपणास विनंती करेन. पुन्हा एकदा राहुल टू अभिषेक. उत्कृष्ट असा फलंदाज अभिषेक पाहायला मिळतोय मैदानामध्ये. मात्र छोटीशी प्लेट यावरती मात्र क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाजी मार्गवरती. राहुल मात्र हजर, कुठलीही चूक नाही. पुन्हा एकदा राहुलचा चेंडू मारा करायला अभिषेक आणि निर्धाव चेंडू, कुठलीच धाव नाही. धाव संख्या मात्र स्थिर. धाव संख्या मात्र 22 धाव्यांवरती. काहीस छोट. पुन्हा एकदा राहुल टू अभिषेक आणि अभिषेक मात्र बीट झालाय. वारंवार बीट होते अभिषेक. निर्धाव चेंडू, कुठलीच धाव नाही. धाव संख्या मात्र स्थिर 22 धावा. धाव फलकावरती अजूनही 22 धावा. दुसरं षटक चालू आहे मैदानामध्ये राहुलच्या स्वरूपात. पुन्हा एकदा राहुल टू अभिषेक आणि उत्कृष्ट फटका. यावरती सिंगल धाव मात्र पळून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या दुसरी धाव मात्र मैदानामध्ये अभिषेकनं पूर्ण केली. 2 धावेच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचली ती 24 धाव्यांवरती. धाव संख्या मात्र सरसवली 24 धावा. षटकाची समाप्ती. शेवटचं षटक, अंतिम षटक. 7 चेंडू आणि बनवायच्या त्या 19 धावा. काहीस सोपं आणि काहीस अवघड. मात्र आपल्या संघासमोर आव्हान. स्वामी समर्थ लोटळेवाडी संघाला बनवायचे त्या 7 चेंडू 19 धावा. विजय मात्र अजूनही आपल्या मैदानामध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. विजय सलामीचा वीर निलेश मात्र बाद झालाय.
पण हा विजय अजूनही मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया विजय, हा विजय शेवटचा आपल्या संघाला विजय मिळून देतोय का विजयच्या स्वरूपात. गोलंदाजी मार्गवरती मात्र रुपेश टू विजय. पाहूया रुपेशचा पहिला चेंडू आणि मारा करतोय तो विजय. पंचांना ओलांडून चेंडू मात्र फुलटॉच आणि विजयने मात्र उत्कृष्ट फटका आकाशाला टाचून ठुचून 6 धावा. पंचांचा आकाशाकडे बोट. 6 धावा. 6 धावेच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचली ती 30 धावेवरती. अजूनही काहीस सोपं काहीस अवघड असं आव्हान. पाहूया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सच्या थेट बाहेर 6 धावा. यालाच म्हणतात छत्रपतींचा छावा. या मिळाल्या 6 धावा. धावसंख्येत मात्र बदल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 36 धाव्यांवरती. धाव बलकावरती लागल्या त्या 36 धावा. विजयने मात्र आपल्याला संघाला तराजूच्या पारड्यात विजयाच्या पारड्यात नेऊन सोडले. पाहूया अजूनही काही सांगता येत नाही. आयोजक बॉल शोधून द्या लवकर. पाहूया विजय मात्र अजूनही मैदानामध्ये सलामीचा फलंदाज अजूनही मैदानामध्ये आपल्या संघाला विजयाच्या पारड्यात नेऊन ठेवतोय का पाहूया. त्यांच्या संघाचं आणि प्रेक्षकांचं लक्ष मात्र विजयवरती आणि विजयचं लक्ष आपल्या संघाला विजय मिळवून द्यायच्यावरती. पाहूया रुपेश टू विजय. रुपेशचा पुढचा चेंडू आणि मारा करल तो विजय. अजूनही बनवायच्या 4 चेंडू 7 धावा. काहीच सोपं काहीच अवघड आणि मात्र डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. धाव संख्या मात्र 37 धावा. धाव बलकावरती लागल्या तर 37 धावा. पाहूया रुपेशचा पुढचा चेंडू आणि मारा करेल तो विजय. विजय मात्र अजूनही आपल्या जागेवरती मात्र टिकून. पाहूया विजय मिळून देतोय का आपल्या संघाला तो विजय. रुपेश टू विजय. उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना पाहायला मिळतोय आपल्याला विजय. रुपेशचा पुढचा चेंडू मारा करतोय तो विजय आणि उत्तुंग मात्र असा फटका. यावरती 2 धाव मात्र मैदानामध्ये पळून पूर्ण. कुठलीच चूक नाही. 3ऱ्या धावेचा प्रयत्न. पंचांकडे मात्र यष्टीरक्षक दाद मागताना आणि पंचांचा इशारा नकारार्थी. कुठलीच गलती नाही कुठलीच चूक नाही. मात्र सलामीचे फलंदाज मात्र उत्कृष्ट अशा रनअप घेऊन मैदानामध्ये 3 धावा पळून पूर्ण. 3 धावेच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचली ती 40 वरती. बनवायच्या अजून 2 धावा. 2 चेंडू आणि 3 धावा. काहीच सोपं आणि काहीच अवघड मात्र आव्हान आपल्याला पाहायला मिळतंय. खूपच असा आटाटटीचा सामना आज आपल्याला पाहायला मिळतोय. आणि रुपेश तो अभिषेक उत्कृष्ट फटका. यावरती मात्र 1 धाव पळून पूर्ण. दुसरीचा मात्र प्रयत्न आणि ह्या वेळेस पण कुठलीच चूक नाही. 2 धावा मात्र मैदानामध्ये पूर्ण. 2 धावेच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचली ती 42 धाव्यांवरती. 1 धाव बनवायची ती अजून 1 धाव. 1 चेंडू आणि 1 धाव. खूपच असा आटाटटीचा सामना पाहायला मिळतो आपल्याला. स्वामी समर्थ लोटळेवाडी संघ वर्सेस भराडी माता चव्हाणवाडी संघ.
विजय मात्र अजून आहे आपला मैदानामध्ये. स्ट्राईकला मात्र अभिषेक आणि नॉन स्ट्राईकला मात्र विजय. रुपेशचा पुढचा चेंडू मारा करेल तो अभिषेक. पाहूया पंचांना क्रॉस करून चेंडू टाकलाय आणि मात्र पंचांचा इशारा. व्हाईट चेंडू आणि स्वामी समर्थ भराडी मता चव्हाणवाडी संघ मात्र विजयी.